आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणखीन काय केलंस? केलंय पण ते सांगण्यासारखं नाहीये. सांगण्यासारखं नाहीये म्हणजे? त्र्यंबकेश्वरा, या घरातले सगळे वाद संपू देत बाबा आणि या घरामध्ये शांतता नांदू दे, एवढी कृपा कर. अगं तू काय वेडी आहेस का? असं कोण करतं? अजिंक्य सर, काय झालं? काही राहिलं का? बाई सुधारून 6 महिने सुद्धा नाही झाले तर देवाची हाक आली गो बाई. माझ्या फोटोला हार लागला असेल बाई, आता हार लागला असेल असा. माझी चिल्ली पिल्ली रडत असतील गो बाई. आई कुठे? आई कुठे? सासूबाई शांत व्हा, शांत व्हा. अप्सरा, माझ्या सुनेच्या रूपात आलीस. म्हणजे मी स्वर्गात आले. बाई कशी गोड असते ग बाई अप्सरा. सगळी पाप धुतली गेली. मी स्वर्गात आले बाई, स्वर्गात आले. नरकात आले का मी? का स्वर्गात आले? हे ग मी आहे समीर. सासूबाई, अहो तुम्हाला काही झालं नाहीये. काही नाही झालंय, शांत व्हा. काही नाही झालंय? हा. आहे मग तो बॉम्ब फुटला. तो बॉम्ब जोरात ढमशी नाही. हल्ली दरोडेखोर चोर सगळे शिरतात घरात आणि बॉम्ब फेकून लुटून देतात काहीतरी. डाव्या कानाच्या इथे केवढ्या जोरात फुटला. हो, हे तुम्ही हे घ्या, पाणी घ्या. पाणी हे घ्या, पाणी. ओवी आहेस ना? ओवी आहे, ओवी. हळू 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 हळू. काय तुझं हे वागणं? बास. बास झाला आता. काही वाटत नाही का तुला? इतकी मस्ती? अरे जीव जाईल कोणाचा तरी तुझ्या मस्ती पायी. खूप दिवस झाले मी बघतो. मला घरी त्रास देतेस ते ठीक आहे, पण आता दुसऱ्यांच्या घरी येऊन पण तू दुसऱ्यांना त्रास देतेस. ठीक, तुला आता मी बोर्डिंग स्कूल मध्ये घालतो की नाही बघ. बोर्डिंग स्कूल नको ना डॅडा. सॉरी, मी चुकले. बोलवा, तू सॉरी म्हण, पाया पड, काही कर. यावेळी मी तुझं ऐकणार नाही. तुला बोर्डिंग स्कूल मध्ये घालणार म्हणजे घालणार मी. नको ना डॅडा. मी बोर्डिंग स्कूल मध्ये एकटी कशी राहणार? आय एम सॉरी. काय सॉरी? काय सॉरी? प्रत्येक वेळी सॉरी म्हणतेस, पुन्हा तेच करते. पुन्हा सॉरी म्हणते, पुन्हा मस्ती घालते. काही ऐकणार नाही मी. काही ऐकणार नाही. यावेळी तुला शिक्षा झालीच पाहिजे. सॉरी डॅडा, आय एम सॉरी. मी असं कधीच नाही करणार. थांबो, अजिबात बोलू नकोस माझ्याशी. अजिंक्य सर, नका एवढं नका ओळखतील. लहान मुलांनी खोल्या नाही केलं तर मग लहान मुलं कसली ती? जा, आत घेऊन जा. आणि रवी दूध वगैरे दे काहीतरी.
घाबर जा. नाही असेल तर ते आराम करा, आराम करा, आराम करा आता. हा अजिंक्य साहेब, नाही तुमची चिडचिड अगदीच कळते मला, पण मला असं वाटतं की तुम्ही थोडस सबुरीनं घ्यायला हवं. सबुरीने घ्यायला हवं. मास्तर आज जी ते वागली आहे ना, ते एखाद्याच्या जीवावर बेतलं असतं. नाही बरोबर आहे, पण लहान आहे ना ती. बालपण हे असंच असतं की नाही, असतं की नाही मला सांगा. हा नाही मास्तर, या जे वागले ना ते माफ करण्यासारखं नाही. तरी तुम्ही मला समजवताय हा खरं तर तुमचा मोठेपण आहे. आणि एक बाप म्हणून ती जेव्हा असं वागते ना, तेव्हा मला काय वाटतं ना, हे कसं सांगू मी तुम्हाला. माझं ठरलंय मास्तर, तिला बोर्डिंग स्कूलमध्ये मी टाकणार म्हणजे टाकणार. खर तर ही अशा पद्धतीची तुलना होऊच शकत नाही अजिंक्य साहेब. पण एकाच वेळी 5 वादळं याच घरामध्ये लहानाची मोठी केली आहेत. त्यामुळे एक बाप म्हणून तुम्हाला किती त्रास होत असेल याची कल्पना आहे मला, कळते मला. पण अनुभवातनं एक गोष्ट मला कळली आहे, ती सांगतो. पालक म्हणून सगळं ठरवण्याचा अधिकार आपल्याला असतोच, पण म्हणून सरसकट आपल्याला पाहिजे ते निर्णय आपल्या मुलांच्या बाबतीत घेऊ नयेत आपण. बरोबर ना? कारण आपला एखादा निर्णय चुकला आपल्या मुलांच्या बाबतीतला, तर आपल्या मुलांना त्याचा काय आणि किती त्रास होतो हे मी पुरेपूर अनुभवलंय अजिंक्य साहेब. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमच्या मुलीला बोर्डिंगला पाठवलं की सगळे प्रश्न आपोआप सुटतील तुमचे? आणि तुम्हाला काय वाटतं अजिंक्य साहेब, उलट तिला बोर्डिंगला पाठवल्याने ती एकटी पडणार नाहीये, एकटे तुम्ही पडणार आहात. लक्षात घ्या. कारण मुलं